प्रश्न पहिला, छत्रपती संभाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? ए. सईबाई, बी. येसूबाई, सी. पुतळाबाई, डी. सोयराबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. येसूबाई. पुढील प्रश्न, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने कोणता आजार होतो? ए. बद्धकोष्ठता, बी. वात, सी. सांधेदुखी, डी. शुगर. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. शुगर. पुढील प्रश्न, मॅगी खाल्ल्याने शरीराचा कोणता अवयव खराब होऊ शकतो? ए. लिव्हर, बी. किडनी, डी. हृदय, डी. फेफडे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. लिव्हर. पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? ए. आपेगाव, बी. पंढरपूर, सी. पैठण, डी. आळंदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. आळंदी. पुढील प्रश्न, होळीनंतर किती दिवसांनी तुकाराम बीज हा दिवस येतो? ए. 5, बी. 4, सी. 2, डी. 3. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 2. पुढील प्रश्न, संत तुकाराम महाराज 13 दिवस कोणत्या डोंगरावर बसले होते? ए. भंडारा, बी. पन्हाळा, सी. कळसुबाई, डी. चांदूरगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. भंडारा. पुढील प्रश्न, अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे नाव काय होते? ए. खंडेराव होळकर, बी. तुकाराम होळकर, सी. माणकोजी शिंदे, डी. मल्हारराव शिंदे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. खंडेराव होळकर. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? ए. संभाजी भोसले, बी. शहाजी भोसले, सी. बाबाजी भोसले, डी. मालोजी भोसले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. मालोजी भोसले. पुढील प्रश्न, जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होतो? ए. उलट्या, बी. पोटदुखी, सी. मूतखडा, डी. पित्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. मूतखडा. पुढील प्रश्न, नारळ पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. हृदयविकार, बी. ब्लड प्रेशर, सी. रक्तातील साखर, डी. लिव्हर कॅन्सर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. ब्लड प्रेशर. पुढील प्रश्न, खजूर सोबत काय खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो? ए. सफरचंद, बी. तूप, सी. गूळ, डी. विलायची. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. सफरचंद. पुढील प्रश्न, कोणत्या पानाचा रस कानात टाकल्यावर कानदुखी थांबते? ए. पुदिना, बी. डाळिंब, सी. केळी, डी. जांभूळ. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. केळी. पुढील प्रश्न, दुधामध्ये त्रिफळा टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. मधुमेह, बी. कब्ज, सी. लठ्ठपणा, डी. हृदयविकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कब्ज. पुढील प्रश्न,
प्रति शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. संताजी घोरपडे, बी. हंबीरराव मोहिते, सी. माणकोजी दहातोंडे, सी. नेताजी पालकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. नेताजी पालकर. पुढील प्रश्न. कशाचा रस लावल्याने विंचूचे विष उतरते? ए. पपई, बी. तुळस, सी. हळद, डी. कोरफड. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. हळद. पुढील प्रश्न. आंब्यासोबत काय खाल्ल्याने उलट्या होतात? ए. मध, बी. कारले, सी. कढीपत्ता, डी. दूध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कारले. पुढील प्रश्न. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? ए. राहुल, बी. राम, सी. सिद्धार्थ, डी. महेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सिद्धार्थ. पुढील प्रश्न. कोणत्या देशात जॉगिंगवर बंदी आहे? ए. आफ्रिका, बी. बुरुंडी, सी. चीन, डी. नेपाळ. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. बुरुंडी. पुढील प्रश्न. कोणत्या देशात कैदी जेलमधून पळून गेल्यावर गुन्हा मानला जात नाही? ए. चीन, बी. जर्मनी, सी. थायलंड, डी. मेक्सिको. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. जर्मनी. पुढील प्रश्न. महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते? ए. कस्तुरबा, बी. कमलाबाई, सी. पुतळीबाई, डी. इंदिराबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुतळीबाई. पुढील प्रश्न. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. शुगर, सी. सांधेदुखी, डी. ब्लड प्रेशर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. शुगर. पुढील प्रश्न. कवी नारायणाचे मच्छिंद्रनाथ हे कितवे अवतार आहेत? ए. पहिले, बी. दुसरे, सी. तिसरे, डी. पाचवे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पहिले. पुढील प्रश्न. काळ्या रंगाचे ध्वज कशाचे प्रतीक आहे? ए. दुःखाचे, बी. धोक्याचे, सी. शांततेचे, डी. विरोध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. विरोध. पुढील प्रश्न. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे? ए. सातारा, बी. नाशिक, सी. यवतमाळ, डी. धाराशिव. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे एक उत्तर आहे ऑप्शन ए. सातारा. पुढील प्रश्न. कोणत्या जीवामध्ये हिरव्या रंगाचे रक्त असते? ए. झुरळ, बी. सरडा, सी. साप, डी. मगर. याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा. धन्यवाद.